नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. भक्तांनो, भगवान शंकराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी आपण सर्वजण शंकराची आराधना करतो, उपवास करतो. पण आपल्यापैकी अनेकांना कामाच्या गडबडीमुळे किंवा इतर कारणांमुळे मोठी पूजा किंवा अभिषेक करणे शक्यच होत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की या महाशिवरात्रीला मला जास्त काही सेवा करता येणार नाही, तर काही काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा साध्या पण अत्यंत प्रभावी सेवेबद्दल सांगणार आहे, जी केल्याने तुम्हाला संपूर्ण महाशिवरात्रीचे फळ मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमचे नशीब बदलू शकते. तर भक्तांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक कार्यरत असते. अशा वेळी आपण मनोभावे केलेली एक छोटीशी कृतीसुद्धा हजारो पटीने आपल्याला फळ देत असते. ती एक खास सेवा कोणती? तर भक्तांनो, जर तुम्हाला काहीच शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगावर एक अखंड बेलपत्र अर्पण करा आणि त्यावर शुद्ध जल, पाणी वाहा. ते कसं करायचं? तर वेळ ठरवा. वेळ महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी ही सेवा करणे अत्यंत उत्तम आहे. आणि ती सेवा करत असताना मंत्र म्हणजेच बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि आपण स्वतः भाव ठेवायचा आपल्या मनामध्ये, हे महादेवा, माझी ही छोटीशी सेवा स्वीकारा आणि माझ्या सर्व संकटांचे निवारण करा, अशी मनापासून आपण प्रार्थना करायची आहे. आणि जर मंदिर दूर असेल, तर जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल, तर एका जागी शांत बसून 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. महादेवाला बाह्य उपचारांपेक्षा आपला भाव खूपच प्रिय असतो. भक्तांनो, शास्त्रात सुद्धा असं सांगितलं आहे की महाशिवरात्रीला जर श्रद्धेने वाहिलेले एक बेलपत्र सुद्धा जन्मोजन्मांतरीचे आपले पाप धुवून टाकते. यामुळे आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात आणि आपल्या मनाला शांती मिळते आणि आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते. तर भक्तांनो, वेळ नसेल तरी ही एक छोटीशी सेवा नक्की करा आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद आणि